चिकन मटनला सुद्धा मागे टाकणारी आणि चवीला तर एकदम भन्नाट लागणारी ही वांग्याची भाजी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय केली पाहिजे. एकदम झणझणीत आणि तर्रीदार आणि बनून पटकन झटपट बनून तयार होणारी ही स्वादिष्ट चविष्ट वांग्याची भाजी सोबत कांदा आणि गरमागरम फुगून टम्म अशी भाकरी. इतकं झालं की दुसरं काहीच नाही लागत. तर आज आहे आपला बेत वांग्याच्या भाजीचा आणि भाकरीचा. तर चला ही भाजी कशी बनवायची मी तुम्हाला सांगते. खूप सोपं आहे आणि ही भाजी इतकी चविष्ट तर आहे की तुम्ही एकदा बनवली तर नक्कीच डबल ही भाजी बनवणार. दिसायला जशी दिसते तशीच तितकीच स्वादिष्ट ही भाजी आहे. तर रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आज आहे एक नवीन सुंदर सकाळ आणि आजची सकाळ सुरू झाली या वांग्याच्या झाडांपासून. सकाळी सकाळी उठल्या उठल्या पाहते तर काय इतकी सारी वांग्याच्या झाडाला वांगी लागली होती. मग म्हटलं चला तर आपलं फेवरेट वांगं बनवावंच. तर त्यासाठी मी फटाफट वांगी तोडून घेतली आणि बघू शकता इथं 4च झाडं आहेत आपल्याकडे वांग्याची, तर तरी इतकी सारी आपल्याकडे वांगी आलेली आहेत. तर या वांग्याची अजून आपण वेगवेगळीच रेसिपीज टाकणार आहोत आपल्या चॅनलवरती. सध्या तर ही आपली आईच्या हातची फेमस रेसिपी तुम्हाला मी दाखवत आहे. तर बघू शकता किती सुंदर अशी सकाळ आहे. खूप सुंदर वातावरण आहे, शांतता आहे आणि सुंदरता आहे. बघून डोळे, मन आणि सगळं काही तृप्त होऊन जातं. बघू शकता किती सुंदर फूल आहेत, सगळं काही आहे. सुंदरतेनं भरलेला सर्व काही ऑर्गॅनिक भाजीपाला आपल्याकडे आहे. सर्व काही ऑर्गॅनिक आहे. रोज ताजं ताजं तोडायचं, ताजं ताजं खायचं. त्याने आपली शरीर प्रकृती सुद्धा एकदम छान राहते आणि कुठलंही पोल्युशन नाही, कुठलंही केमिकल नाही, असं आयुष्य जगणं म्हणजे एक ब्लेसिंग आहे. तर आता आपण खूप सारी वांगी इथं तोडून घेतलेली आहेत आणि आता आपण जाणार आहोत आपल्या घराकडे आणि ही वांगी आता आपण आईला बनवण्यासाठी देणार आहोत. तर इथं आता आईने एक वांगी कट करायला सुरुवात केली आहे. बघू शकता तुम्ही इथं दोन्ही बाजूनी म्हणजे 4 फाक आपल्याला या कांद्याच्या करायच्या आहेत. वांगी आपण कट केल्यानंतर नेहमी पाण्यात टाकायची आणि काळी पडू नये म्हणून त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे. पाण्यामध्ये मीठ टाकून कट केलेली वांगी टाकल्याने आपली वांगी कसलीही काळी पडत नाही, पांढरी शुभ्र राहते. आणि आता इथं सगळी वांगी आपण कट करून घेतलेली आहेत. बघू शकता वांग्याची चमक आणि ताजी वांगी असल्यामुळे एकदम चमकत आहेत आणि खूप छान आहेत वांगी. आणि तर सगळी वांगी आता कट करून झालेली आहेत. आता आपण बनवणार आहोत याची भाजी. बघू शकता इथं आपण कशा प्रकारे वांगी कट केलेली आहे. आता भाजीसाठी आपण इथं घेतलेले आहेत खूप सारा लसूण आणि तो आपण वाटून घेणार आहोत. आता छान आपण जास्त बारीकही लसूण वाटायचा नाही आणि नंतर एक पातेलं घेऊन त्या पातेल्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि जिरा टाकल्यानंतर लगेच इथं आपण लसूण टाकायचा आहे आणि लसूण आपला हा छान तळल्यानंतर आपल्याला इथं तिखट वगैरे टाकायचं आहे. आपण या भाजीसाठी कसलाही कांदा, टोमॅटो वगैरे काहीच वापरणार नाही. एकदम वांग्याची अस्सल चव जी म्हणतात ती या भाजीला येते, ना की कांदा, टमाटर असलं काही. तर आता इथं छान लाल लसूण झाल्यानंतर इथं टाकायचं आहे आपल्याला चटणी टाकायची आहे लाल आणि तुम्हाला जितकी तुम्ही तिखट खाता त्याप्रमाणे इथं टाकायचं आहे आणि हे जे तिखट आहे छान असं तेलामध्ये तळू द्यायचं आहे. थोडंसं काळं तिखट टाकायचं आहे आणि लगेच त्यामध्ये वांगी टाकायची आहेत आणि इथं वांगी ही तेलामध्ये जास्त वेळ तळू द्यायची नाहीत, कारण तेलामध्ये वांगी तळल्यानंतर ती वातड होतात आणि शिजत नाहीत. त्यामुळे ते वांगी टाकल्यानंतर लगेच आपण वांग्यामध्ये पाणी ओतायचं आहे. जास्त वेळ वांगे तेलामध्ये सोडायची नाहीत. लगेच इथं आपण आता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ
मीठ वगैरे सगळं काही मिक्स करून लगेचच आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून तेवढ्याच पाण्यामध्ये आता आपल्याला वांगी शिजू द्यायची आहेत. नंतर आपण रस्सा आपल्याला वाढवायचा असेल तर वाढवू शकतो. तर इथं बघू शकता आता आपण थोडंसं आणखीन पाणी टाकणार आहोत, जेणेकरून सर्व वांगी इथं बुजून जातील, म्हणजे पाण्यामध्ये डुबतील, जेणेकरून ते शिजतील. आणि थोडासा इथं मसाला यूज केला आहे आपण, हा सांबर मसाला टाकलेला आहे थोडासा. आणि पूर्ण छान असं वांगं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला इथं ताट झाकून वांगं छान असं शिजू द्यायचं आहे. आणि वांगं शिजल्यानंतर इथं आपल्याला बारीक वाटलेलं सोल्याचं कूट टाकायचं आहे. आणि इथं एक टीप लक्षात ठेवा की सोल्याचं कूट हे नेहमी वांगं शिजल्यानंतरच टाकायचं आहे, कारण अगोदर जर तुम्ही टाकलं तर ते वांगं शिजताना सोल्याच्या कुटामुळे भाजीला आपल्या तरी येणार नाही, भाजी आपली पांढरी होईल. त्यामुळे वांगं शिजल्यानंतर आपल्याला कूट हे जे आहे ते टाकायचं आहे. आणि थोडंसं 1-2 मिनिट ताट झाकून शिजू द्यायचं आहे. जे सोल्याचं कूट आहे ते पण यामध्ये शिजून जाईल. आणि आता आपल्याला जितका रस्सा वाढवायचा आहे तितकं आपण याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. आणि बघू शकता इथं तुम्ही जास्तही पाणी ओतायचं नाही, जेणेकरून भाजी एकदम पाण्यासारखी होईल. जितकं कूट वगैरे सामान आपण टाकले आहे त्या प्रमाणातच पाणी ओतायचं आहे. आणि इथं आपण आपली भाजी वांग्याची आता बनून तयार झालेली आहे. थोडे वेळ गॅसवरती ठेवायचे आहे, जेणेकरून जे आपण आता पाणी ओतलं आहे ते गरम होईल आणि आपला भाजीला एकदम छान अशी तरी येईल. तर बघू शकता इथं थोड्या वेळाने आपली भाजी अशी दिसत आहे. एकदम खायला तर खूप चविष्ट आहे ही भाजी. तुम्ही एकदा नक्की म्हणजे नक्की ट्राय करा. खूप सोपी आहे रेसिपी, साधी सोपी भाजी आणि लवकर तयार होणारी आहे. तर नक्की ट्राय करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. असेच आपल्या दैनंदिन जीवनातील व्हिडिओ किंवा रेसिपीज, अशा छान छान आणि सोप्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती येत असतात. बघू शकता इथं आपलं फायनल रेसिपी तयार आहे.